नमस्कार, मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टापू। तुम्ही जर गँग्स ऑफ वासेपूर हा सिनेमा पाहिला असेल तर त्यातल्या गुन्हे करण्याची शैली, विशेषतः गोळीबार करण्याची शैली ही हसत खेळत केलेली दाखवली। त्यानंतर बॉलिवूडचा जोकर हा सिनेमा जर पाहिला असेल तर त्यातही अगदी चालता बोलता तो जोकर आपल्या शत्रूचे मर्डर करतो। अशा खुनाबद्दल आपण नुसती कल्पना केली किंवा आपण सिनेमातून जरी पाहिलं तर आपण दुःख व्यक्त करतो, मात्र असं प्रत्यक्षात आता आपल्या महाराष्ट्रात दररोज घडताना दिसतंय। तुम्हाला कल्पनाही नसते आता इथं खून होणार आहे, तुम्ही मारले जाणार आहेत, तितक्या धाड 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 गोळ्या झाडल्या जातात। अगदी काही दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलेला गोळीबार असेल किंवा गजानन तौर किंवा शरद मोहोळ यांच्यावर झालेला गोळीबार असेल, हे सगळे मर्डर चित्रफितीच्या माध्यमातून आपल्या समोर आज येत आहेत आणि त्यातून महाराष्ट्राचा बिहार झाला की काय असे प्रश्न आपल्याला पडू लागलेत। कालच उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मुंबईच्या दहिसर इथं गोळ्या घालून हत्या केली। विशेष म्हणजे ही हत्या फेसबुक लाईव्ह सुरू असताना केली। त्यानंतर गोळ्या मारणाऱ्या मॉरिस नावाच्या भाईनंही स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केली। आता हा खून का करण्यात आला आणि या खुनामागे काय कारण असू शकतं याची काय शक्यता आहे हे आपण जाणून घेऊयात। दहिसरचे माजी नगरसेवक असणारे अभिषेक घोसाळकर आणि त्यांना गोळ्या घालणारा मॉरिस नोरोहो हा देखील दहिसर इथलाच। मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर हे एकेकाळचे मित्र सुद्धा, त्यांचे घनिष्ठ संबंधही होते। त्यानंतर त्यांचा पैशाचा व्यवहारही झाल्याचं सांगितलं जातं। मात्र बदलत्या काळात अभिषेक घोसाळकर यांच्यात वादविवाद निर्माण झाले। त्या वादाचं कारण राजकीय असल्याचा संशय व्यक्त केला जातोय, कारण अभिषेक हे दहिसरचे नगरसेवक आणि मॉरिस भाई सुद्धा या दहिसरमध्येच एका सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक कार्य करतो असं म्हटलं जातं। या सामाजिक कामातूनच मॉरिसला सुद्धा राजकारणात उतरण्याची तीव्र इच्छा निर्माण झाल्याचं सांगितलं जातंय आणि दहिसर मधूनच त्याला निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असंही म्हटलं जातं। मॉरिस हा सामाजिक काम करतो म्हटल्यावर त्याचा लोकांशी संबंध आलाच, लोकांमध्ये उठणं बसणंही आलंच। दरम्यान मधल्या काळात अर्थात कोरोनाच्या काळात मॉरिसनं अनेक सामाजिक उपक्रम राबवत दहिसरच्या परिसरात नागरिकांना आवश्यक वस्तू आणि औषधाचं वाटप केलं होतं। म्हणूनच मॉरिसला राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात देखील आलं होतं। मात्र राजकीय महत्त्वाकांक्षा लक्षात घेता एका महिलेनं मॉरिसच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता। त्यातून मॉरिस हा कारागृहातही गेला। काही कालावधीनंतर जेलमधून सुटल्यानंतर मॉरिसने आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केला आणि आपल्याला या गुन्ह्यात अडकवण्यासाठी अभिषेक घोसाळकर यांचा हात होत असल्याचा संशय मॉरिसला आला होता। त्यामुळेच त्याने आपल्याला झालेल्या शिक्षेचा बदला घेण्याचा निर्णय घेतला असल्याचा संशय यातून व्यक्त केला जातोय। काल दहिसर परिसरात जिथे घोसाळकरांवर गोळ्या झाडण्यात आल्या तिथं काल नेमका काय कार्यक्रम होता तर हे जाणून घेऊयात। मॉरिस याच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना निमंत्रित केलं आणि या उद्घाटन प्रसंगानंतर त्या परिसरातल्या महिलांना घोसाळकर यांच्या हस्ते साड्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला। मात्र त्यानंतर मॉरिसनं आपल्या फेसबुक लाईव्ह करून अभिषेक घोसाळकर यांना भाषण करण्यास सांगितलं। घोसाळकरही भाषण करायला तयार झाले। 3-4 मिनिटांचं त्यांचं भाषणही झालं। भाषण सुरू असतानाच मॉरिस हा मध्येच उठून बाजूला गेला आणि लोडेड पिस्तूल घेऊन त्यानं अभिषेक घोसाळकरांवर बेधुंद गोळीबार केला। एखाद्या सिनेमालाही लाजवेल असा हा खून पूर्ण महाराष्ट्रानं किंबहुना जगभरात पाहिला गेला। अभिषेक घोसाळकरांना गोळ्या घालताच ते कोसळले। मॉरिसनं स्वतःवरही 3 गोळ्या झाडल्या। आत्महत्या करत त्यानं आपलं जीवन संपवलं। दरम्यान मॉरिसच्या पार्श्वभूमीचा जर विचार केला तर त्याच्यावर अंमली पदार्थाची तस्करी, यासोबतच विदेशात कसिनो चालवणं, बलात्कार, खंडणी, फसवणुकीसारखे अनेक गुन्हे दाखल झाले होते। त्यातूनच त्यानं अमाप पैसाही कमवला आणि या पैशातून दहिसर मधल्या वार्ड क्रमांक 1 आणि 7 मध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले। दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर महाराष्ट्रातलं राजकारण आता चांगलंच तापलंय। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात येते। त्यासोबतच या खुनाबद्दल महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून सोशल मीडियातून याबद्दल निषेध व्यक्त होतोय। ज्या पद्धतीनं सिने स्टाईलनं असे गुन्हे महाराष्ट्रात होत आहेत, मुंबईत होत आहेत, हे पाहता महाराष्ट्राचा बिहार झाला का काय, नेमकं गुन्ह्याचं प्रमाण एवढं आता का वाढलंय असे प्रश्न सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहेत। वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज टापू।